डॉक्टरांकडे आपण तिला घेऊन जाऊयात का? मीही येते तुमच्या सोबत, म्हणजे कसं माझ्या जीवाला घोर राहणार नाही, बाकी काय नाही. काय चालले तुमच्या आयुष्यातनं तेच कळत नाहीये मला. त्या दिवशी सावीच्या पप्पांचा ऍक्सिडेंट नसता झाला तर हे सगळं घडलंच नसतं रे. पण तुला सांगते, हे सगळं ज्याने कोणी घडवलंय ना, देव त्याला कधीच माफ नाही करणार. काय म्हणजे तुझ्या पप्पांचा खून तुझ्या सासूने केला? हो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्यांनी परत परत माझ्या पप्पांच्या अंगावर गाडी घातली आणि माझे पप्पा आम्हाला सोडून गेले. पोरी, अगं 6 वर्ष होताना, अगं ही किती नीच बाई आहे. स्वतःच्या सुनेच्या वडिलाचा खून करून आणि वर काळजी घ्यायचं नाटक दाखवते. नाही सावी, त्या बाईचं सत्य जगासमोर आलंच पाहिजे. तिच्यामुळं तुला लई त्रास सहन करावा लागलाय बघ. अगं धैर्याला शुद्ध आली की सगळ्यात आधी हे सत्य तिला सांगून टाक. त्या बाईला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे बघ. नाही आजी, आत्ताच मी धैर्यांना याच्यातलं काही सांगणार नाही. असं का करतेस? गुन्हेगाराला पाठीशी घालणारा माणूस गुन्हेगार ठरतोय. आम्ही आहे की तुझ्या पाठीशी. आजोबा, दामिनी मॅडमला मी पाठीशी नाही घालते. त्यांना तर त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल, पण आत्ताच मी धैर्यांना याच्यातलं काही सांगणार नाही, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसलाय. त्यांचं त्यांच्या आईवर खूप प्रेम, खूप विश्वास आहे. अगं सावी, अगं पण तू त्याची बायको आहेस, त्याचा विश्वास तुझ्यावर असायलाच पाहिजे. धैर्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे, पण माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्यांचा त्यांच्या आईवर आहे. म्हणजे जसं माझ्या विरोधात ते एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही, तसंच त्यांच्या आईच्या विरोधात ते काहीच ऐकून घेऊ शकत नाही. त्यामुळं दामिनी मुजुमदार गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यात आधी मला त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील आणि त्यासाठी मला मुजुमदारांच्या घरी जावं लागेल, ही वेडी सावी बनू. अगं पण तुला तर आता बरं वाटतंय. पण इतक्यात ही गोष्ट कुणाला कळतं कामा नये. दामिनी मॅडमला जर कळलं की मी शहाणी झालीये तर त्या गप्प नाही बसणार. आधीच मला संपवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत. दामिनी मॅडमच्या नजरेसमोर राहून मला त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील आणि एकदा का मला पुरावे सापडले की मग मी गप्प बसणार नाही. सावी, दिव्याही तुझ्या प्रयत्नांना नक्की यश देईल बघ. आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. आणि हे बघ, जोपर्यंत तुझ्या कामात तुला यश मिळत नाही तोपर्यंत तू बरी झाल्यास हे आम्ही कोणाला पण सांगत नाही. होय पोरी. दामिनी मुजुमदार, तुमच्यामुळं माझं अख्खं घर उद्ध्वस्त झालंय. माझी आई, माझे भाऊ कशा अवस्थेत असतील काय माहिती. आता फार दिवस नाहीये तुमच्याकडे. लवकरच सगळे पुरावे गोळा करून तुमच्या पापांचा घडा सगळ्यांसमोर फोडणार आहे. सावी, फ्रेंड, तुला भेटायला बाहेर कोणीतरी आले.
आलंय? आता ते तूच बाहेर येऊन बघ की. फक्त मला एक प्रॉमिस कर, ते जे काही बोलतील ना ते तू शांतपणे ऐकून घेशील. त्यांना घाबरायचं नाही आणि त्यांच्यावर चिडचिड तर अजिबात करायची नाही. नाही, नाही करणार. गुड कर. चला मग आता. नक्की कोण आला असेल बाहेर? सावी, चल. भाऊ ते येत आहेत. आई, अनुराधाताईंना मीच कॉल केला होता. सावीच्या काळजीने त्या पण खचल्या होत्या. बरं झालं तू फोन केलास. खरं म्हणजे हे मलाच सुचायला हवं होतं, पण पोरांना दारात बघितलं ना आणि काही सुचलंच नाही. सावी कशी आहे? सावे, कशीस बाळा? सावी, सावी, अगं आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. धैर्यराव, सावीला आणि तुम्हाला एकमेकांसाठीच देवानी बनवलंय हे पुन्हा एकदा सिद्ध केलं तुम्ही. सावीला कुठं आणि कसं शोधायचं आम्हाला काय पण कळत नव्हतं, पण तुम्ही तिला शोधून आणलात. आई, आई सावरा स्वतःला. सावी आली आहे ना आता परत. आता सगळं व्यवस्थित होईल बघा. होय, रोज आम्ही आमच्या मनाची अशीच समजूत घालतो. पुरीच्या डोळ्यातला परखेपणा बघवत नाही हो. कुठून दुर्बुद्धी सुचली त्या दिवशी आम्हाला पुरील त्या नरकात धाडायची इच्छा झाली. देवच झालं. भाऊ, जे झालं ते झालं आता. आणि आईनं सावीसाठी मुंबईमध्ये एक डॉक्टर बघितलं. त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा घेतली. आम्ही लवकरच सावीला घेऊन जाऊ तिकडं. भाऊराव, सावी जशी तुमची लेक आहे ना तशी आमचीही लेक आहे. तिने लवकर बरं व्हावं असं आम्हालाही वाटतं. त्या दिवशी ती हॉस्पिटलमधून गायब झाली कळल्यानंतर पायाखालची जमीन सरकली होती बघा आमची. काहीच कळत नव्हतं. अहो किती शोधलं आम्ही तिला. दिवसभर त्या जंगलात फिरत होतो. जो भेटेल त्याला तिचा फोटो दाखवून हिला कुठे पाहिलं का म्हणून विचारत होतो. न्यूज चॅनलला सुद्धा बातमी दिली माहितीये. देवापुढे फक्त एकच प्रार्थना करत होतो,
सावी सुखरूप असावी आणि लवकर घरी यावी. या दोघांना जेव्हा दारात बघितलं ना तेव्हा कुठे जीवात जीव आला. आता देवापुढे एकच साकडं घालायचंय, माझ्या सुनेला पूर्वीसारखं कर म्हणून. देव अजून किती परीक्षा बघणारे माझ्या पोरीची काय माहित. इतकी वर्ष सावीचे पप्पा परत येतील म्हणून त्यांच्या वाटेकडे डोळं लावून बसलो होतो. ते आले आणि आम्हाला सोडून कायमचे निघून गेले. आणि आता माझ्या लेकीची ही अवस्था झाली. देवाच्या मनात काय आहे काय माहित. अनुराधाताई, शांत व्हा बघू आणि खचून जाऊ नका. माझी खात्री आहे देवाच्या कृपेने सगळं काही नीट होईल. शेवटी काय आहे, नशिबाचे भोग येत होते ते भोगलेच पाहिजेत. मी आज आमच्या देवी पुढे एकच प्रार्थना करते. देवी आई, अनुराधाताईंच्या बाबतीत जे काही घडलं ना आणि ज्याच्यामुळे घडलं त्याला कधी सुखी ठेवू नकोस. बस झालं दामिनी मॅडम. हे आमच्या नशिबाचे भोग नाहीये, हे तुम्ही आमच्या नशिबात आणलंय. हे सगळं तुमच्यामुळे घडलंय. सावी, काय बोलतेस तू हे? का तुम्हाला माहित नाहीये मी कशाबद्दल बोलतेय? अहो अजून किती खोटं वागाल? तुम्हाला भीती वाटत नाही का? आरशात स्वतःला बघितल्यावर लाज नाही वाटत? सावी, काय बोलतेस हे? मी खरं तेच बोलते. धैर्य विचारा तुमच्या आईला माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट कसा झाला. तुमच्यासारखी नीच, खोटारडी आणि आतल्या गाठीची बाई मी जगात आजपर्यंत बघितली नाहीये. खरं तर स्वतःला आई म्हणून घेण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये. खुनी आहे ही बाई, खुनी. सावी बस. आता मी गप्प नाही बसणार आणि परत माझ्यावर हात उचलण्याची हिम्मत नाही करायची. तुमच्यासारख्या गुन्हेगाराला घाबरत नाही ही सावी. आई, त्या दिवशी पप्पांचा ऍक्सिडेंट नव्हता झाला. या बाईने मारलं होतं त्यांना. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. पप्पा रस्त्यावर उभे होते आणि या बाईने परत परत त्यांच्या अंगावर गाडी घातली. या बाईने मारले पप्पांना. माझ्या पप्पांची खुनी दामिनी मुजुमदारच आहे. अगं काय बोलतेस तू हे?
मी खून केलाय? अगं कसले घाणेरडे आरोप करतेस माझ्यावर तू? नाही धैर्य, खरंच सांगते मी. अनुराधाताई, भाऊराव, अहो ही खोटे आरोप करते माझ्यावर. हिला भास होत असणार. मी सांगते, वेड्याच्या ह्याच्यात तिला कळत नाही ती काय बोलते. ती खोटे आरोप करते. मी काही केलेलं नाही असं. पास करा दामिनी मॅडम. अहो अजून किती खोटं वागणार आहात? तुमचं खरं रूप आता सगळ्यांसमोर आलंय. तुम्ही गुन्हेगार आहात हे सगळ्यांना कळलंय. एक शब्दही बोल नको सावी. माझी आई असं काही करूच शकत नाही. धैर्य, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो मी खरं बोलते. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. माझ्या पप्पांना यांनीच मारलंय. सावी, तू माझ्या आईबद्दल बोलतेस हे विसरू नकोस. अहो पण त्या खोटारड्या आहेत. तुम्हाला त्यांचं खरं रूप नाही कळलं अजून. त्यांचं प्रेम, त्यांची काळजी सगळं खोटं आहे. बास झालं सावी. नाही धैर्य, मी गप्प नाही बसले. तुमच्या आईने आपल्या सगळ्यांची फसवणूक केली. जरा बघा माझ्या आईकडे आणि माझ्या भाऊंकडे. काय अवस्था झाली आहे त्यांची. आणि हे सगळं तुमच्या आईमुळे घडलंय. शक्यच नाही. माझ्या आईवर माझा पूर्ण विश्वास आहे. तोच विश्वास खोटा आहे धैर्य. अहो ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये. बस. काय चाललंय हे? आणि ही बाई काय? ही बाई सासू आहे ती तुझी, आई आहे माझी. तेच तर दुर्दैव आहे तुमचं. आईपणाला लागलेला कलंक ही बाई. बास झालं सावी. लई बोललीस. ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलतेस, पण आता लिमिट क्रॉस केली असतो. माझी आई कोणाशी असं वागूच शकत नाही. तू जे काही बोललीस, तुझे सगळे शब्द माग घे, नाहीतर काय धैर्य. नाहीतर आपलं नातं संपलं. सावी, सावी अगं, सावी अगं, सावकाश जरा. रक्त निघतंय हातातून. तू एक काम कर, तू चल रूम मध्ये. भाऊ, आई, चल. गुड नाईट सावी.
दामिनी मॅडमला जर एक्सपोज करायचं असेल तर त्यांच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करावे लागतील. आणि हे सगळं मी मेमरी गेल्याचं नाटक करत असताना एकटीनं नाही करू शकत. धैर्य माझ्या काळजीपोटी सतत माझ्या बरोबर असतात. मला कोणाची तरी मदत लागणार आहे, पण काय करू? कोणाला सांगू मी हे सगळं? मला माहिती आहे या कामात मला कोण मदत करू शकतं. आजवर आयुष्यात जितक्या पण परीक्षा दिल्या त्या सगळ्यामध्ये रीना आणि परागने कायमच मदत केली माझी, आणि आता पण तेच मदत करतील. हा, मला मला परागला फोन करायला लागेल. धैर्यांच्या फोनवरून मी परागला फोन करते. सावी, आता लपवण्यात काहीच अर्थ नाहीये. धैर्यांना सगळं सांग आणि मोकळी हो. सावे, तू घाबरू नको. मी कधीच तुला सोडून कुठे जाणार नाही. कायम तुझ्या सोबत. तू घाबरू नको. मी कायम तुझ्या सोबत. मला माहिती आहे धैर्य, जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात मी कधीच एकटी नाहीये. पण मला हे सगळं तुम्हाला सांगताच येत नाहीये. पण आपल्यातला हा दुरावा फार काळ राहणार नाहीये. दामिनी मॅडमचं सत्य लवकरच मी सगळ्यांसमोर आणणार आहे. पराग, लवकर फोन उचल. धैर्य उठले तर घोळ होईल सगळा. धैर्यचा फोन. हा, बोल की धैर्य. हॅलो.
हॅलो, आवाज येतोय काय? हॅलो. हॅलो पराग, मी बोलते सावी. हा हा, बोल की सा. बघा, चेष्टा करू नका. कोण बोलते सरळ सांगा. पराग, खरंच सांगते, मी बोलते सावी. अगं पण तू तर तुला तुला सगळं आठवायला लागले. पराग अरे, अगं पण कधी कसं आणि तू मला का नाही सांगितलीस बरं? काकी तर आजच भेटला ना तुला. पराग हे बघ, भेटल्यावर मी तुला सगळं सांगते. आता मी जे काय सांगते ना ते नीट आहे. हा, तू आत्ताच्या आत्ता रीनाला घे आणि धैर्यांच्या घराबाहेर मला भेट अर्जंट मध्ये. अगं किती किती वाजले तितक्या रात्री? पराग, मी म्हंटल ना तुला, मी भेटल्यावर तुला सगळं सांगते. आता तू पटकन निघ बरं. हा, हा. देवा, त्या सावीला बरं केलंस तूच रे देवा. रीनाला फोन करायचंय, रीनाला. सॉरी धैर्य, मला तुमच्याशी खोटं बोलावं लागतंय, पण माझा नाईलाज आहे. पोचलो एकदा घरी, पण या घरात यावंसच वाटत नाही. जातो मी. मी का जाऊ? मी का जाऊ घरात बाहेर? घर माझं आहे. मी नाही जाणार. ती सावी, ती शहाणपणा करून या घरात, आमच्या घरात एंट्री घेतली आणि आमच्यावरच दादागिरी करते. येडी झाली तर इथंच थांबते. तिला वाटतं की मी घाबरतो तिला. मी कसला घाबरतोय? कोणाला? काय झालं? आता का थांबले हे? तू सावी ना? सावी आहे ना तू? इथं काय करते?
एवढ्या रात्रीचं इथं काय करतेस तू? कुठे चालली? कुठे चाललीस तू? सांग ना मला. तू तू इथंच थांब. मी आईला बोलवतो. थांब. इथंच थांब. आई आईलाच सांगतो. सगळ्यांना बोलवतो मी. थांब जरा. ए आई